नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आता जानकी जो काही व्हिडिओ काढते, ऐश्वर्याने जे काही चोरी केल्याचं कबूल केलेलं असतं, सर्व काही तो व्हिडिओ तिने करून ठेवलेला असतो आणि तो ऐश्वर्याला दाखवते. तेव्हा ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. तर जानकी आता इतकी पेटून उठलेली असते. जानकी म्हणते की काय ग, लाज नाही का वाटत माझ्या घरामध्ये चोरी करायला? तेव्हा आता ऐश्वर्या लगेच तोऱ्यातच म्हणते की हे तुझं घर नाही तर माझं घर आहे, हे लक्षात घे. मला फसवताना तुला लाज नाही का वाटली? दे इकडे तो व्हिडिओ, माझ्याकडे दे. म्हणून ऐश्वर्या आता जानकीच्या हातातील मोबाईल हिसकायला जाते. तोच लगेच जानकी एक सनकणी तिच्या कानामागे देते. काय ग, व्हिडिओ क्लिप तुला हवी आहे म्हणून दुसरी सुद्धा सनकणी तिच्या कानामागे देते. तेव्हा ऐश्वर्याला खूप राग येतो. ऐश्वर्या चवताळूनच जानकीवर धावायला जाणार, तोच लगेच जानकी तिचा हात जोरात धरते आणि जोरात तिचा हात पिरगाळून तिला आता गचंडी धरते. आणि जर हात तू उघडण्याचा प्रयत्न माझ्यावर केला आणि व्हिडिओ घेण्याचा हिसकावून, तर मात्र अख्खा व्हिडिओ तुझा मुळशी गावामध्ये अगदी व्हायरल करून फेमस करेन, म्हणून जोरात तिला अगदी तिची हात पिरगाळणी करते. विदाऊट पेस्ट कंट्रोल गद्दार झुरळांना कसं मारायचं हे जानकी रणदिवेला चांगलंच माहिती आहे. आणि काय ग ऐश्वर्या, त्रास होतोय आणि जर तू पुन्हा माझ्या घरच्यांना त्रास दिला तर असंच तुझं मुस्काट फोडून ठेवेल, लक्षात ठेव. आणि तुझ्या थोबाडीत का मारली हे सुद्धा जाणून घे. पहिली थोबाडीत तुला यासाठी मारलीस कारण तू लबाडी केली आणि चोरी केलीस, आणि ते पण आपल्याच घरामध्ये. दुसरी थोबाडीत तुला याकरता मारली कारण तू आपल्याच माणसांचा विश्वासघात केला. तिसरी थोबाडीत तुला याकरता मारली कारण तुझ्या कायम लक्षात राहिलं पाहिजे, पुन्हा काही तू वेडवाकडं करण्याचा प्रयत्न केला तर गाठ मात्र जानकी रणदिवेंशी आहे, हे लक्षात घे. खूप काही सहन केलं, खूप त्रास दिला तू सगळ्यांना. माझ्या घरच्यांमध्ये दुरावा निर्माण तू केलास, सगळ्यांना तू एकमेकांच्या विरोधात उभं केलं. सगळं काही तुझं सहन केलं, परंतु आता नाही, आता बाद झाले. मी सहन करते याचा अर्थ मला दुबळं समजू नको. तुला असं सुतासारखं सरळ करायला मला वेळ लागणार नाही, हे लक्षात घे. आतापर्यंत मी शांत होते, नाहीतर आता जानकी आता धमकावत तिला म्हणत असते. तर ऐश्वर्या म्हणते की काय ग, नाहीतर काय करशील? आणि काय ग, या रणदिवे घराची मोठी कैवारी आहेस ना, तुला तर खूप पुळका आहेस, म्हणून आपल्या घराकडे बोट करत ऐश्वर्या आता जानकीला म्हणते, या लोकांचं तर तुला खूप असं पुळका आहे ग. आणि माहिती आहे का तुला काय होईल? कारण हे रणदिवे घर आहे ना, ते लिलावात जाणार आहे, हे लक्षात घे. हिसकावून घेणार आहे तुझ्याकडून. तू तर मोठ्या तोऱ्यात बोलली होतीस ग. तू तर हे घर वाचवण्यासाठी 25 लाख रुपये देणार होती. काय झाले, कुठे आहे ते 25 लाख? बोल बच्चन कोडी कुठली? तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की आणेल, ते 25 लाख सुद्धा आणेल, सगळे पैसे आणेल, माझं घर सुद्धा वाचवेल आणि तुला जन्मभराची अद्दल सुद्धा घडवेल. आणि तो मोबाईल तिला दाखवत म्हणते की हा व्हिडिओ क्लिप आहे, यामुळे तुला जन्मभराची अद्दल नाही घडवली तर मी सुद्धा नावाची जानकी नाही. असे बोलून जानकी तोऱ्यात तेथून निघून जाते. तर ऐश्वर्याचा हस्ता तिळपापड होत असतो. त्यानंतर आता इकडे सुमित्रा रूम मध्ये असते. मला माहिती आहे अहो, या घरात खोलीत बसून तुम्हाला खूप कंटाळा येतो, पण आता मात्र मी तुम्हाला या खोलीच्या बाहेर घेऊन जात जाईल. आपल्या बंगल्याच्या अंगणामध्ये तुम्हाला अगदी वेलचीवरून फिरवेल. तेव्हा मात्र आता सारंग तेथे दरवाजात येतो आणि ह्या दोघांचं तो बोलणं ऐकतो. आणि तुम्ही बरं झालं तर तुम्हाला आठवते का, अहो आपण तिकडे बॅडमिंटन खेळायचो, तुम्ही लवकरात लवकर बरे व्हा म्हणजे आपण नक्की बॅडमिंटन खेळूयात. तेव्हा आता नाना होला हो करत असतात. तर सारंग खाली मान घालतच तेथे येतो आणि अगदी अडखळत बोलतो की आई आणि नाना, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. तेव्हा असं म्हटल्यानंतर सुमित्रा आणि नाना तर एकमेकांकडे पाहतात. सुमित्रा विचारते की काय रे, काय सांगायचं? कर्ज ज्या माणसाकडून घेतलं त्याने काही थोडीशी मुदत वाढून दिली का, असं विचारते. तर सारंग आता खाली मान घालत म्हणतो की सगळं काही संपलं आई आणि नाना, आज मात्र आपल्याला हे घर सोडून जावे लागणार आहे. हे ऐकल्यानंतर मात्र सुमित्रा आणि नाना या दोघांना जबर धक्का बसतो. सुमित्रा हायपर होते, डोळ्यात पाणी येतं. नाना तिला शांत राहायला खुणावतात. सुमित्रा सारंगला म्हणते की काय रे, आज हे घर सोडून जायचं का? अहो बघा ना, हा काय म्हणतो. अहो पण आपण असं कसं जायचं, आपलं घर आहे ते, आपण सोडून कसं जाणार बरं? तेव्हा सारंग म्हणतो की सोडून तर जावेच लागेल. ते सावकाराचे गुंड मला धमकी देऊन गेले आणि त्यांनी मला सांगितलं की आजच्या आज हे घर खाली करायचं म्हणून. तेव्हा आता सुमित्रा धक्क्याने म्हणते की सारंग, अरे तू काय बोलतो, ही तुला कळते का? आणि काय तर म्हणे आपल्या घराचा हा
लिलाव होणार आहे। तेव्हा सारंग रडत म्हणतो की हो आई, दुपारी 4 वाजेपर्यंत त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे, त्यामुळे आपलं जे काही सगळं सामान आहे ते सगळं आवरासावर करून आपल्याला आजच्या आज 3 वाजण्याच्या अगोदर हे घर खाली करावं लागेल। तेव्हा आता सुमित्रा हे ऐकून रडतच विचारते की सारंग, अरे तू काय बोलतोस हे? तुझ्या वडिलांबरोबर मी किती अनेक वर्ष या घरात संसार केला, आज 4 वाजेपर्यंत या संसाराची बांधावण कशी करू रे? इतक्या वर्षाचा माझा हा संसार, लग्न होऊन जेव्हा या घरात आले तेव्हा मनातील सगळी काही दुःख मी मागे ठेवली, येणाऱ्या प्रत्येक गोष्टीबरोबर मी या घरात आल्यानंतर सुखच जोडलं। माझी मुलं सुद्धा याच घरात लहानची मोठी झाली, माझ्या लेकीची पाठवणी या घराने बघितली आणि माझ्या सुनांचा गृहप्रवेश सुद्धा या घराने बघितला। हे सगळे काही आनंदाचे क्षण माझे 4 वाजेपर्यंत कसे करू? म्हणून सुमित्राला आपल्या प्रत्येक घराच्या आठवणी येतात। या घराने किती उन्हाळे पचवले, पावसाळे झेलले, किती दिवस या घराच्या आपल्या मनांना हादरे बसले, परंतु भिंतींना कधी मात्र तडे नाही गेले। हे सगळे काही क्षण, अरे सारंग तू सांग कसे 4 वाजेपर्यंत गोळा करू? तर नाना सुद्धा आता खूप असे दुःखी होतात। आणि सारंग, एक गोष्ट लक्षात ठेव, या घरात मी पायघड्यावरून आले, त्यामुळे अशी बेघर होऊन मी या घरातून नाही जाऊ शकत। सारंग रडत म्हणतो की आई प्लीज असं बोलू नकोस। आई, मला तुझ्या सुद्धा भावना कळतात, हे घर माझं सुद्धा सर्वस्व आहे, पण वेळच तशी आली। तेव्हा आता सारंग म्हणते, असं म्हटल्यानंतर आता सुमित्रा त्याला धरते आणि त्याला धिसकावत म्हणते की सारंग, अरे तुझ्यामुळे झालं हे सर्व, तुझ्यामुळे आज आपल्यावर ही वेळ आली। अरे तू आमच्यावर ही वेळ आणलीस, तू आमचा विश्वासघात केला। अरे तू तर फक्त चुकीच्या माणसावर विश्वास ठेवत गेला, तू तुझ्या बायकोचं ऐकत आला आणि आता वर तोंड करून तू आम्हाला घर सोडावं लागेल असं सांगतोस। आज कशी वाटत नाही? एक काम कर, तू मला या घरात मारून टाक, कारण ह्या घरातून माझी थेरडीच निघून जाईल। म्हणून सुमित्रा आता खूप अशी पेटून उठते। तर नाना म्हणतात की सुमे अगं जरा शांत हो। सुमित्रा म्हणते की अहो कशी शांत होऊ? नाना म्हणतात की जानकी नक्की आपली मदत करेल। तेव्हा सुमित्रा म्हणते की नाही हो, जानकीला सुद्धा सगळं काही माहिती आहे, ती सुद्धा आता आपली मदत नाही करू शकत हो। म्हणून सुमित्रा आणखीन रडायला सुरुवात करते। तेव्हा आता नाना म्हणतात की ते कडं पेपर्स जानकी नक्की घेऊन येईन। तर सारंग अगदी बारकाईने नानाकडे लक्ष देतो। नाना नक्की काय असं बोलतात असं तो मनात विचार करतो। जानकी कडं पेपर याचा नक्की काय अर्थ आहे? खरंच काहीच कळत नाही म्हणून सारंग विचार करतो। त्यानंतर आता इकडे सौमित्राला जानकीने तो व्हिडिओ क्लिप पाठवलेला असतो ऐश्वर्याचा। सौमित्र अगदी हसून तो व्हिडिओ क्लिप पाहत असतो। तेवढ्यात आता जानकी ही सौमित्राला भेटायला येते। जानकी खुशून विचारते की भाऊजी अहो बघितलंस का व्हिडिओ? सौमित्र खुशून म्हणतो की वहिनी अगं व्हिडिओ तर कमाल आहेस, पण त्याहून मात्र तू जास्त कमाल आहेस। अगं काय सॉलिड गेटअप केलं आणि तिला ट्रॅप केलं वर्तुळ, म्हणजे अगं तिने तर तिचे गुन्हे स्वतः कबूल केले। त्या ऐश्वर्यावर काय मला डाऊट होताच, परंतु हा व्हिडिओ मात्र तू अगदी कमालीने मिळवलास। त्यावर आता जानकी म्हणते की अहो पण वकील साहेब, तुमच्या मदतीने मी हे करू शकले नसते। बरं झालं तुम्ही मला त्या कुंडीविषयी सांगितलं आणि म्हणूनच आपण तो प्लॅन केला आणि ते सर्व मी ट्रॅप करू शकले। त्यावर आता सौमित्र म्हणतो की नाही, पण आता मात्र आपण तिचं आयुष्य कटिंग करूयात। तिने आपल्या घरामध्ये चोरी केली, मग हा व्हिडिओ दाखवून तिला आपण बेघर करूयात। त्यावर आता जानकी म्हणते की नाही भाऊजी, तिने पाप तर केलेला आहे आणि त्या पापाची शिक्षा तिला मिळणारच आहे, परंतु ते आता नाही तर योग्य वेळ आल्यानंतर। त्यावर आता सौमित्र विचारतं की वहिनी अगं पण ह्या व्हिडिओचं तू काय करणार आहे? तेव्हा आता जानकी म्हणते की सौमित्र भाऊजी अहो आहे हे कोडं, ते कोडं सोडवण्यासाठी मी आता हे व्हिडिओची अगदी मदत घेणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ आपल्याला उपयोगात येणार आहे। सौमित्र विचारतो की अगं वहिनी कसलं कोडं? तेव्हा आता जानकी म्हणते हे सगळं काही मी तुम्हाला नंतर सांगते, पण ते कोडं सोडवण्यासाठीचं हे तिकीट मात्र आपल्याकडे आहे, त्यामुळे अशी अनेक कोडं आपोआप सुटतील। जोपर्यंत ते कोडं सुटत नाही तोपर्यंत हा व्हिडिओ कुणालाच दाखवायचा नाही आणि तुम्ही सुद्धा कुणाला काहीच सांगू नका। ठीक आहे चला आता मी निघते। त्यावर आता सौमित्र विचारतो की जानकी वहिनी तू कुठे निघालीस? त्यावर आता जानकी म्हणते की ज्यांनी आजपर्यंत रणदिव्यांच्या साधेपणाचं भांडवल केलं त्यांच्याबरोबर मी आयुष्याचा खूप मोठा सौदा करायला आज त्यांच्या घरी चालले। सयाजीराव विखे पाटील यांना मी भेटायला चालले। त्यावर ते ऐकून सौमित्र म्हणतो वहिनी तू सयाजीरावांकडे? तर जानकी म्हणते की भाऊजी तुम्ही काळजी करू नका, मी सगळं काही मॅनेज करेल, ट्रस्ट मी। चला येऊ का मी, मला वेळ होतोय। तर सौमित्र म्हणतो की बरं वहिनी ठीक आहे, परंतु तू मात्र सावकाश जा। आणि जानकी निघून जाते। त्यानंतर आता ऐश्वर्या घरी येते आणि जोरात लाथेने आपला दरवाजा लुटून देते आणि आरशासमोर येऊन उभी राहते। आपल्या गालाकडे पाहते, गालावर तर मस्त असे जानकीने लालभर असे वन उठलेले असतात। तेव्हा आता त्या गालावरून हात चोळते आणि सोडणार नाही मी जानकीला, म्हणून आता तेथे जी काही फ्लॉवर प्लॅट आहे तर ती घेते आणि अगदी ती इकडे तिकडे फेकून द्यायला सुरुवात करते, कारण आता ऐश्वर्या खूप अशी भडकलेली असते। सारंग धावतच येतो आणि ऐश्वर्याला धरतो
विचारतो ऐश्वर्या काय करतात, तर ऐश्वर्या ऐकायला तयार नसते. सारंग विचारतो की काय झालं ऐश्वर्या, का चिडलात आणि तुमच्या ह्या गालाला काय झालं, म्हणून तो हात लावायला जातो. तर ऐश्वर्या अगदी इतकं ओरडते की तुमच्या गालावर हे वन कसले, तर ऐश्वर्या आता ओरडूनच आता सारंगला म्हणते हे बघा त्या भिकारड्या जानकीने माझ्या तोंडात मारल्यात, उभं राहण्याची तिची माझ्यावर अवकात नाही आणि तरी सुद्धा ती माझ्यावर हात उगारते. तेव्हा आता सारंग म्हणतो की काय जानकी वहिनीने तुम्हाला मारलंस, का मारलंस, पण काय झालं ते मला सगळं काही सांगा. तर ऐश्वर्या कुत्र्यासारखं भुकल्यासारखं सारंगवर ओरडते की काय ऐकायचं तुम्हाला, काय ऐकायचं, मला कसं मारलं हे तुम्हाला ऐकायचं, इतकं हौस आहे का तुम्हाला ऐकायची, तर मग ऐका. मगाशी एक फोन आला होता बंगल्याच्या बाहेर, मला त्या बाईने बोलावलं होतं, हे तुम्ही ऐकलं होतंच ना, तिने मला सांगितलं. आणि ऐश्वर्या घडलेलं सगळं काही प्रकार आता ही सारंगला सांगते की जानकीने कसं तिला फसवलं आणि तो व्हिडिओ क्लिप काढून घेतला आणि आता मी काही बोललंय तर माझ्या सनकनी 2-3 असे थोबाडे दिल्या. मी अगोदर जानकीला ओळखलं नाही, परंतु जेव्हा तिने चेहरा सोडला तर हे ऐकून मात्र आता सारंग म्हणतो की काय तुमच्या चोरीचा व्हिडिओ हा जानकी बहिणीकडे आहे आणि जर तिने काही केलं तर ऐश्वर्या म्हणते की हो तेच तर, त्यानेच मला खूप टेन्शन आले, मला खरंच कळत नाही की मी नक्की काय करू आणि खरंच जर तो व्हिडिओ कुणाला दाखवला तर गेले मी 12च्या भावात गेले, नाही असं होऊन नाही चालणार. मी एक काम करते, मी तिच्या मोबाईल मधून तो व्हिडिओ डिलीट करून टाकते. नाही मी व्हिडिओ डिलीट नाही करत, मी तिचा मोबाईलच फोडून टाकते. म्हणून ऐश्वर्या आता पेटून उठते. तर सारंग तिला धरतो, ऐश्वर्या शांत व्हा, परंतु ऐश्वर्या शांत बसायला तयार नसते, तिची वचवच सुरू असते. तेव्हा आता लगेच सारंग पुन्हा ओरडतो की प्लीज ऐश्वर्या शांत व्हा, हे सगळं करून काही उपयोग होणार नाही, हे तुम्हाला का समजत नाही. जी बाई आपली चोरी पकडू शकते तर ती तोडलेल्या मोबाईल मधून तो व्हिडिओ सुद्धा शोधू शकते, हे लक्षात घ्या. त्यामुळे तुम्ही शांतच राहा. जानकी वहिनीचा विषय बाजूला राहून द्या, परंतु मी तुम्हाला जे काही सांगतो ना त्याकडे एकदा लक्ष द्या. आता मी आई आणि नानांच्या रूममध्ये गेलो होतो आपल्या घराच्या लिलावाचं सांगण्यासाठी. अगोदर आई मात्र माझ्यावर भडकली, परंतु आई जितकी रडत होती मला वाटेल तशी बोलली, परंतु नाना मात्र हसत होते. ते माझ्याकडे बघून हसत होते. आपलं घर जाणार आहे हे ऐकून सुद्धा त्यांना काहीच वाटलं नाही. अहो ऐश्वर्या, नाना हे मागे एकदा सुद्धा घराच्या विषयावर हसत होते. तेव्हा मात्र हे ऐकून ऐश्वर्या मनात म्हणते की सटकली या म्हाताऱ्याची, घर हे विकलं जातंय, लिलाव होतोय तरी सुद्धा हसतो आणि जेव्हा हे घर खरंच त्याच्या ताब्यातून जाईल तेव्हा मात्र तो नक्की रडेल. सारंग पुढे सांगतो की ते आईला काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते, म्हणजे काहीतरी असे पुटपुटत होते. ते कडव पेपर्स यावर ते काहीतरी बोलत होते. मी खूप विचार केला परंतु मला नाही कळलं. त्यावर आता ऐश्वर्या म्हणते की अरे सारंग तुझे काय चालले, काय ती नको ती माहिती मला येऊन देतात तुम्ही. नानांचं काय, नाना काही पण बरचळत असतात, त्यांच्या बोलण्यात कोणतंही लॉजिक नसतं. आणि काय म्हणाले ते असं. तेव्हा सारंग सांगायला सुरुवात करतो की जानकी ते पेपर कडक कुलूप त्याबद्दल सांगत होते. तर सारंग असं म्हटल्यानंतर ऐश्वर्या म्हणते की मला कळलं, परंतु तुम्ही तीनदा मला ते सारखं का सांगतात की कडक कुलूप किल्ली, सारखं तुम्ही तेच कशाला सांगतात. मी तुम्हाला एकदा सांगितलं की त्यांच्या बोलण्याला काहीच अर्थ नाही. तेव्हा आता ऐश्वर्या थोडासा विचार करते आणि अवंतिका जेव्हा मात्र ही सुमित्रा यांना सांगत असते की आज मात्र नाना जानकी वहिनीशी काहीतरी असं कडक कुलूप किल्ली याबद्दल बोलत होते, तेव्हा हे अवंतिकाचं बोलणं तिला आठवते. ती लगेच आता स्वतःला शांत करते आणि सारंगला म्हणते की 1 मिनिट सारंग, आता काय म्हणालात तुम्ही की नाना काय म्हणाले ते. तर सारंग म्हणतो की कडक किल्ली कुलूप. 1 मिनिट सारंग, मला आता सुद्धा आठवलं की नाना या अगोदर सुद्धा याबद्दल काहीतरी असे बोलले होते. मला हेच कळत नाही की त्या कड्यामध्ये इतकं काय आहे आणि कोणते पेपर्स असतील ते. तुम्हाला आठवलं का देवा जे कडं होतं तर ते कडं आपण डॅडांना गिफ्ट केलं होतं. तेव्हा नाना मात्र खूप असे हायपर झाले होते, खूप त्यांच्यावर चिडले होते आणि तेव्हा ते कड्यासाठी खाली सुद्धा पडलेत आणि त्या कड्याबद्दल त्यांनी जानकीला सुद्धा सांगितलं होतं. नक्कीच त्या कड्यामध्ये काहीतरी आहे. तर सारंग म्हणतो की काय आहे. तर ऐश्वर्या म्हणते की सारंग अहो मला नाही माहिती की नक्की काय आहे ते, पण त्यात मात्र असं काहीतरी खूप असं इम्पॉर्टंट आहे आणि ते ऋषिकेश दादांचं कडं आहे की पार्वती आईने त्यांना ते ओवीच्या वेळेस गिफ्ट दिलं होतं आणि ओवीसाठी ते कडं त्यांनी विकलं होतं आणि ते कडं आपण विकत घेतलं होतं सोनाराकडून आणि ते आपण डॅडांना गिफ्ट दिलं होतं. हे तेच कडं आहे. मग
सारंग होला हो करत असतो आणि सारंग आहुती कडं डॅडांकडे आहेत म्हणून ऐश्वर्याच्या चेहऱ्यावर आनंद खुलतो आणि सारंग इतक्या दिवस मी माझं डोकं फोडत होते म्हणजे बघा की नाना त्या कड्याबद्दल सतत काहीतरी असं बोलत होते आणि जानकीला ते सांगत होते या सगळ्याची काही टोटल आज माझ्या लक्षात आली आणि आज मात्र मला कळेल की त्या कड्यात काय असं दडलं ते पण त्या जानकीच्या अगोदर म्हणून आता जानकी इकडे सयाजी पाटलांच्या घरी येऊन बसते तेवढ्यात सयाजी बाहेर येतो आणि जानकी रणदिवे आज इथे कशासाठी आलात असे विचारतो नाही म्हणजे शेत नांगरून झालं टेंडर सुद्धा मिळून झालं मग काय आज नवीन एखादी स्कीम आणली की काय त्यावर आता जानकी म्हणते की सयाजी काका हे बघा मी जरी एखादी नवीन स्कीम असली तरी सुद्धा ती माझ्या शेतकऱ्यांच्या भल्यासाठी असणार परंतु काही नाही तरी माझ्या घरच्यांच्या भल्यासाठी तरी नक्कीच असणार परंतु तुमची मुलगी जे काही नवीन असे उपद्रव करतेत ना ते ऐकून तुम्हीच थक्क होताल तुमची ऐश्वर्या स्मार्टनेस आहे हुशार आहे परंतु तिने तिचा हुशारीपणा अगदी त्याच कामासाठी जर वापरला असता तर जास्त बरं झालं असतं हो की नाही त्यावर आता सयाजी म्हणतो की राहून दे कसं आहे की माझ्या लेकीचं कौतुक हे तुझ्या तोंडातून नाही ऐकायचं मला इथे कशासाठी आले तितके फक्त बोल तेव्हा जानकी म्हणते की तुमचे डोळे उघडायला आमच्या नात्यामध्ये जो काही दुरावा तुमच्या मुलीने आणला त्याचा पुरावा माझ्याकडे नाही पण तिने केलेल्या चोरीचा पुरावा मात्र माझ्याकडे आहे आता सयाजी म्हणतो की असं काय चोरलं बरं माझ्या पोरीने तेव्हा आता जानकी म्हणते की काय चोरलं अहो तसं तर बरंच काही चोरलं तिने माझ्या घरातील आनंद चोरला सुख शांती समाधान चोरलं एकमेकांमधील प्रेम चोरलं नात्यातील लाख मोलाचा विश्वास चोरला आमच्या नात्यातील एकी चोरली आमच्या नात्यामधील प्रेम चोरलं आमच्या घराची प्रतिष्ठा चोरली माझ्या नवऱ्याच्या मनातील अभिमान चोरला माझा स्वाभिमान तिने चोरला यादी जर सांगायला गेले तर खूप मोठी आहे आणि खरं तर हे सर्व सांगण्यासाठी मी इथे नाही आले यावर मात्र तिने यावेळेस हात घातला तर त्या आमच्या वडिलोपार्जित ठेव्यावर तो तितकाच असल आहे जितकं माझं रणदिव्यांचं हे घरानं त्यामुळे आता बाद झालं खूप काही झालं आता खूप असे हातपाय तिने मारलेत पाणी हे नाकात तोंडाजवळ आलं तेव्हा मात्र हातपाय मारून काहीच असा उपयोग नसतो पाण्यावर चढून वर यावं लागतं आणि तुमच्या ऐश्वर्याच्या बाबतीत मात्र आता तेच करण्याची वेळ आलेली आहे तुमच्या ऐश्वर्याने आमचं श्रीधन चोरलं तुमची ऐश्वर्या दागिने चोरून विकायला निघाली होती सयाजी पाटलांची एकुलती एक लेक तर सयाजीला राग येतो सयाजी लगेच ओरडतो की हे असले आरोप मी मान्य करणार नाही असं जानकीला म्हणतो तर जानकी म्हणते तुम्ही मान्य करणार नाही किंवा मान्य करू नका यासाठी मी येथे नाही आलेले परंतु जे काही माझ्याकडे आहे ते बघितल्यानंतर पोलीस मात्र मीडिया मात्र नक्कीच मान्य करेन पण तरी सुद्धा मला असं वाटलं की एक बाप म्हणून तुमच्या कानावर गोष्ट घालावी आणि बघूयात की वडिलांचं तरी ऐकते की नाही तेव्हा जानकी लगेच जो काही व्हिडिओ तिने काढून ठेवलेला आहे तो सयाजी पाटलांना दाखवते आणि ऐश्वर्याने चोरी केल्याचं कबूल केलेला आहे हे बघून मात्र आता सयाजीच्या पायाखालची जमीनच सरकते तर सयाजी लगेच अगदी हातपाय थरथर कापत उभा राहतो आणि विचारतो की म्हणजे खरंच आमच्या ऐश्वर्याने चोरी केली त्यावर तर जानकी सुद्धा उठते आणि म्हणते की हो तुम्हाला आश्चर्य वाटतं का आता हे सर्व बघून म्हणजे तुम्ही यात सामील नाही मला तर असं वाटलं होतं की म्हणजे तुम्हीच ऐश्वर्याला हा सल्ला दिलेला आहे आणि अरे म्हणजे ती आता तुम्हाला सुद्धा सयाजी काका काहीच सांगत नाही का आणि हे बघा सयाजी काका ऐश्वर्याला लग्न करून आमच्या घरात आणण्याचा माझा हेतू खरंच खूप चांगला होता मला असं वाटलं होतं की सयाजीराव विखे पाटील आणि नानासाहेब रणदिवे यांची वर्षानुवर्षे चालत आलेली दुश्मनी मिटेल म्हणून परंतु तुमच्या मुलीने मात्र काय केलं हे घर उद्ध्वस्त व्हावं म्हणून त्याच हेतूने तिने आमच्या घराचा उंबरठा ओलांडला तिच्यामुळे नाना कायम असे बेडवर झोपून राहिलेत आणि तिच्यामुळे ऋषिकेश आणि मला आमचं घर सोडावं लागलं तिच्यामुळे सुमित्रा एंटरप्राइज इतकी मोठी कंपनी बर्बाद झाली तिच्यामुळे आमच्या घरामध्ये क्लेश झाले आणि सगळ्या नात्यामध्ये दुरावे आले ऐश्वर्याने खूप काही असं केलं परंतु आज मात्र त्याच मुलीने आमच्या घरामध्ये चोरी केली त्यामुळे नाही सयाजी काका आज ज्या मुलीमुळे आमच्या घरावर इतकं मोठं आज संकट आलं तर त्या मुलीला मी शिक्षा दिल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे हे फुटेज मात्र मी पोलिसांना दाखवेल आणि पोलीस योग्य ती कारवाई तिच्यावर करतील तेव्हा आता सयाजीरावांना टेन्शन येतं सयाजीराव लगेच जानकीला म्हणतो की हे बघ ए पोरी असं काही करू नको काही झालं तरी हा व्हिडिओ क्लिप तू पोलिसांना देऊ नकोस आणि हा व्हिडिओ तू डिलीट कर तेव्हा आता जानकी विचारते की का हो काका का डिलीट करू मी पोलीस अजून सुद्धा चोराच्या मागावर आहे सयाजी म्हणतो की अगं पोरी तुझं सोनं तर सापडलं ऐश्वर्याने सांगितलं तेव्हा आता जानकी म्हणते पोलिसांना आता चोर अजून माहिती नाही परंतु चोर मात्र कोण आहे हे तुम्हाला आणि मला तर माहितीच आहे असं जानकी सयाजीला उत्तर देते तेव्हा सयाजी म्हणतो की हे बघ पोरी मी तुझ्या हातापाया पडतो काही झालं तरी तुझे पाय धरतो परंतु हा व्हिडिओ मात्र तू डिलीट कर आणि तेवढ्यात
मात्र सयाजीच्या मोबाईलवर ऐश्वर्याचा कॉल आलेला असतो। जानकी त्या मोबाईलकडे पाहते आणि इकडे सयाजी सुद्धा जानकीकडे अगदी घाबरून पाहत असतो। तेव्हा सयाजी फोन घ्यायला जाणार तोच लगेच जानकी म्हणते की थांबा काका, तुम्हाला ऐश्वर्याशी बोलायचं की माझ्याशी बोलायचं हे अगोदर तुम्ही ठरवा, कारण माझ्याकडे वेळ नाही, माझ्या हातामध्ये खूप मोठा असा एक पुरावा आहे आणि शेवटी हा पुरावा मला पोलिसांना दाखवावाच लागेल, म्हणजे ते लवकरात लवकर चोराला पकड। तेव्हा आता इकडे ऐश्वर्या अगदी वैतागून जाते, कम ऑन डॅडा, अहो फोन उचला। तर इकडे जानकी ही सयाजीला म्हणते की मग तुम्ही बाप आणि मुलगी जेलमध्ये जाऊन आरामात गप्पा करत बसा, परंतु आता मात्र माझ्याकडे वेळ नाही। तर सयाजी घाबरतो। सयाजी लगेच म्हणतो की थांब अगं पोरी, आणि मोबाईल हातात घेतो आणि हे बघ मी फोन आता सायलेंटवर टाकला, म्हणून सयाजी आता फोन सायलेंटवर टाकतो आणि पुन्हा टेबलवर ठेवून देतो, परंतु आता मात्र माझ्यासाठी तू महत्वाची आहे, तुझं बोलणं महत्वाचं आहे ग। सयाजी आतापर्यंत कधीच कुणाला सॉरी बोलला नव्हता, परंतु आज चक्क सयाजी सुद्धा जानकी समोर हात जोडतो आणि आज मी तुला सॉरी बोलतो। तेव्हा आता जानकी म्हणते की तुमच्या सॉरी आणि प्लीजने माझं आणि माझ्या कुटुंबाचं जे काही नुकसान झालेलं आहे ते भरून नाही निघणार सयाजी काका। आणि का हो, आणि कशासाठी हा व्हिडिओ मी डिलीट करायचं बरं, आणि कशाच्या बदल्यात डिलीट करू, कारण जानकीला आता ते सयाजीच्या हातातील कड घ्यायचं असतं आणि त्यासाठी तिचा हा जब्बर प्लॅन असतो। सयाजी म्हणतो की कशासाठी, म्हणजे अगं तुला काय हवं आहे ते बोल, मोठी गाडी, काही मोठा पैसा, मोठं घर, तू जे काही तुमच्या घरामध्ये मी तुम्हाला घर देईल त्या घरामध्ये तू राजा राणी म्हणजे तुमची छकोली अगदी निवांत, सोनं नाणं चांदी बंगला गाडी, काय हवं नको ते महा। तेव्हा आता जानकी म्हणते की ते मला काही नको, हे सगळं काही कमवण्याची धमक माझ्या ऋषिकेश मध्ये आहे। तेव्हा आता सयाजी विचारतो की अगं पण तुला हवं तरी काय, आणि हातवारे करून बोलत असतो। तेव्हा जानकी आता त्याच्या हातातील त्या कड्याकडे पाहते आणि ते कड मला हवं आहे असं सयाजीच्या हातातील कड्याकडे बोट दाखवत म्हणते। तर इकडे ऐश्वर्या वैतागून जाते। ऐश्वर्या इतकी वैतागलेली असते की डॅडा माझा फोन का उचलत नसतील। तेव्हा सारंग म्हणतो की अहो ऐश्वर्या असं कसं, ते तर कधी असं तुमचा फोन नाही चुकवत। ऐश्वर्या म्हणते की हो ना तेच तर, मला खरंच काहीतरी कळत नाही, नक्की काहीतरी गडबड आहे असं वाटतं, नाहीतर ते असं कधीच करत नाही। तर सारंग म्हणतो की तुम्ही पुन्हा पुन्हा फोन करत राहा, म्हणून ऐश्वर्या वैतागून पुन्हा फोन लावते। तर इकडे जानकी सयाजीला म्हणते की तुमच्या हातातील कड मला हवं आहे, आणि ते कड हे ऋषिकेशच्या पहिल्या आईची शेवटची आठवण आहे, तिचा आशीर्वाद आहे। हे कड मी ऋषिकेश साठी सोनाराकडे सुद्धा घ्यायला गेले होते त्यांना वाढदिवसाचं गिफ्ट देण्यासाठी, आणि तेथे मात्र ऐश्वर्या आली, जबरदस्तीने ते कड हे सोनाराकडून घेतलं आणि ते कड मला घेऊन दिले नाही, त्यामुळे आता सध्या मला ते कड हवं आहे। ऋषिकेशच्या आईची ती आठवण आहे, ती आठवण मला परत काका हवी आहे, ऋषिकेशच्या आईंचा तो आशीर्वाद आहे, तो मला परत करा प्लीज, म्हणून ती आता सयाजीला विनंती करते। तर सयाजी हसतो आणि विचारतो हे कड मी तुला दिल्यानंतर काम होईल का। त्यावर तर जानकी म्हणते की हो होईल, हा जानकीचा शब्द आहे। तर सयाजी म्हणतो की काय तुझं नुसतं ह्या कड्यावर भागेल का। तर जानकी म्हणते की हो, आणि हे कड मिळाले तर सगळं काही मिळेल। तेव्हा सयाजी लगेच आपल्या हातातील ते कड काढतो आणि जानकीला देतो। तेव्हा लगेच आता पुन्हा ऐश्वर्याचा कॉल येतो। तर सयाजी वैतागून म्हणतो की ही पोरगी सारखा सारखा फोन का करत असेल। तेव्हा आता जानकीच्या सुद्धा मनात प्रश्न येतो की ह्या ऐश्वर्याला नक्की कड्याबद्दल काही शंका तर आली नसेल ना। तेव्हा मात्र आता जानकी म्हणते की बरं ठीक आहे बोला तुम्ही, म्हणून ती लगेच जायचं नाटक करते। तर लगेच आता इकडे ऐश्वर्या वैतागून जाते आणि फोन उचला डॅडा, फोन उचला असं म्हणत असते। तर सयाजी लगेच फोन घेतो आणि हे बघ जानकी थांब, मी लगेच फोन कट करतो, म्हणून आता सयाजीने चक्क ऐश्वर्याचा फोन सुद्धा कट केलेला असतो आणि सयाजी आपल्या हातातील कड काढतो आणि जानकी समोर धरतो। तेव्हा जानकीला जोगती नाईचे ते शब्द आठवतात, माऊलीने दिलं धन्याने विकलं आणि त्या हातातील सोन्यातच तुझं उत्तर दडलं, हे शब्द तिला आठवत। तेव्हा सयाजी ते कड काढून जानकीच्या हातात ठेवतो। तर इकडे ऐश्वर्या पूर्णपणे आता हे फोन करून करून दमून गेलेली असते, तिला आता खूप असं टेन्शन येतं। तोपर्यंत जानकीने इकडे मात्र ते कड मिळवलेलं असतं। तर ऐश्वर्या अगदी वैतागून म्हणते की डॅडा प्लीज फोन उचला। तर सारंग आता फोन करायला सुरुवात करते। तेव्हा जानकी ते कड हातात घेते आणि जे काही शब्द तिने ऐश्वर्याला दिलेले असते सोनाराच्या दुकानामध्ये की हे कड माझ्या ऋषिकेशचं आहे, ते परत मी तुझ्याकडून घेईल। तेव्हा आता जानकी लगेच सयाजी रावांसमोर तो व्हिडिओ डिलीट करते आणि हे बघा जर तुमच्या मुलीने परत जर असं काही केलं तर मग मी तिला फरफटत पोलीस स्टेशन मध्ये नेईल, नाहीतर मी नावाची जानकी नाही। जानकी ते कड घेऊन जाते। तर सयाजी खाली मान घालून उभा राहतो। तर इकडे ऐश्वर्या सारंगला म्हणते की ते कड मिळणं आपल्याला खूप असं गरजेचं आहे, त्या कड्यामध्ये नक्कीच काहीतरी असं सिक्रेट आहे, पेपरचं सिक्रेट। तेव्हा सारंग विचारतो की कोणतं
कोणते पेपर्स? तर ऐश्वर्या म्हणते की कोणते पेपर्स असतील? तुम्ही तर आत्ताच म्हणाले होते की नाना काहीतरी असं बोललेत की जानकी पेपर्स, ते कडं, कुलूप आणि किल्ली बद्दल बोललेत ना, त्यामुळे मी तुम्हाला सांगते त्या कड्यामध्ये कुठल्या तरी महत्वाच्या पेपरची माहिती असणार. आणि ऐश्वर्या परत फोन उचलते, परंतु डॅडा मात्र तिचा फोन उचलत नाही. तर ऐश्वर्या सारंगला म्हणते की हे बघा, मी एक काम करते, मी डॅडांकडेच भेटायला जाते. आणि तेवढ्यात आता सयाजी पाटलांचा कॉल हा ऐश्वर्याला येतो. ऐश्वर्या फोन उचलून डॅडांना विचारते की डॅडा, अहो केव्हाचा मी फोन करते, तुम्ही का माझा फोन उचलत नाही, कुठे आहात तुम्ही? तर सयाजी म्हणतो की कसा मी तुझा फोन घेणार, जानकी इथे आलेली होती. आता ऐश्वर्याला धक्का बसतो. ऐश्वर्या विचारते की काय, जानकी तेथे आली? तर सयाजी म्हणतो की हो, येथे ती 12 वाजवायला आली होती. तिच्याकडे रेकॉर्डिंग होतं, ते दागिने तू जे काही चोरले त्याचं ते दाखवायला ती माझ्याकडे आली होती. तर ऐश्वर्या आता जानकीच्या नावाने खूप अशी ओरडते. तिला इतकी मस्ती आली का? आणि सारंगला सांगते की माझा व्हिडिओ ती दाखवण्यासाठी डॅडांकडे गेली होती. तेव्हा सयाजी म्हणतो की अगं माझ्याकडे सोड, परंतु ती पोलिसात जायला निघाली होती. ऐश्वर्या म्हणते की काय डॅडा, मग ती पोलिसामध्ये गेली का? तेव्हा सयाजी म्हणतो की अगं असं कसं जाईल, तुझा बाप जिवंत आहे, तुला असं पोलिसात थोडंच जाऊन देईल का? मी तिच्या हातापाया पडलो, तिची समजूत काढली, तेव्हा कुठे तिने तो व्हिडिओ डिलीट केला. तर ऐश्वर्या म्हणते की एक मिनिट डॅडा, तुम्ही आता काय बोललात की तिने तो व्हिडिओ डिलीट केला? मग इतक्या सहज तिने तो व्हिडिओ डिलीट कसा केला? तर सयाजी म्हणतो की अगं इतक्या सहज नाही. आणि सयाजी म्हणतो की इतक्या सहज अगं तिने कसा तो डिलीट केला असेल, तिने त्या बदल्यात माझ्याकडून काहीतरी मागितलं आणि मी सुद्धा तिला ते देऊन टाकलं. तेव्हा ऐश्वर्या विचारते की तिने काय मागितले? तर सयाजी म्हणतो की दुसरं कुठे काय मागणार, अगं जे कडं तुम्हाला सोन्याचं दिलं होतं तेच मागितलं. आता कडं दिलं हे म्हटल्यानंतर ऐश्वर्याच्या पायाखालची जमीन सरकते. ती आता पूर्णपणे हायपर होते आणि म्हणते की डॅडा, अहो ते ऋषिकेशचं कडं होतं आणि तुम्ही ते कडं जानकीला देऊन टाकलं. तर सयाजी म्हणतो की हो दिलं, त्यात काय इतकं? अहो डॅडा, तुम्ही असं का केलं, काय गरज होती, सत्यानाश करून ठेवला सगळ्यात. ते कडं किती महत्वाचं होतं तुम्हाला माहिती आहे का? तेव्हा सयाजी म्हणतो की मला काय माहिती, अगं तुला वाजवण्यासाठी मी ते कडं तिला देऊन टाक. म्हणून ऐश्वर्या रागाने आता फोन ठेवून देते आणि आता सारंगला विचार म्हणते की सगळा सत्यानाश झाला, गेलं, आपल्या हातातून सगळं काही गेलं. सारंग सगळ्याची माती झाली म्हणून आपलं तोंड ती हाताने झोडून घेते. त्या भिकारड्या जानकीने माझ्या डॅडांना ब्लॅकमेल केलं आणि ते कडं मिळवलं. तेव्हा आता सारंग म्हणतो की अहो मग कडं तर गेलं, परंतु ते काय सिक्रेट आहे हे आपल्याला कळणार आहे का? ऐश्वर्या म्हणते की आपल्याला कळायलाच हवं आणि त्यासाठी मात्र ते कडं आपल्याला तिच्याकडून हिसकावून घ्यावे लागेल. चला म्हणून दोघेही आता बाहेर येतात. दोघेही बाहेर आल्यानंतर मात्र आता देवाचा काही वेगळाच चमत्कार असतो. जो काही कर्ज देणारा सावकार आहे तो आपले गुंड आणि काठ्या घेऊन आता दरवाजा उघडून आत येतो. तर आता ही दोघे समोर सापडतात. तेव्हा सावकार म्हणतो की काय रे टेडी मेडी, अजून 2 वाजून गेले तरी सुद्धा तू अजून तुझं सामान नाही बांधले का? त्यामुळे चला असंच बाहेर पडायचं. तेव्हा ऐश्वर्या म्हणते की दादा प्लीज ऐका, थोडासा वेळ द्या. तर आता तो सावकार तिला म्हणतो की मागे मागे व्हायचं तू. तेव्हा सारंग म्हणतो की थांबा ऐश्वर्या, मी बोलतो. तेव्हा सावकार म्हणतो की जेवढी वेळ तुम्हाला द्यायची होती ती दिली, आता घर खाली करण्याची वेळ मात्र आली. तेवढ्यात सुमित्रा बाहेर येते आणि सारंगला म्हणते की ही माणसं कोण आहेत? तेव्हा तो सावकार सगळं काही सामान हे बाहेर फेकून देण्यासाठी आपल्या गुंडांना सांगतो. तेव्हा आता ते गुंड सगळं काही सामान बाहेर फेकून देतात. तेव्हा अवंतिका सुद्धा बाहेर येते, आजी सुद्धा, सगळेजण बाहेर येतात आणि सुमित्रा रडत असते. सारंग म्हणतो की थोडासा वेळ द्या, मी पैशांची जुळवाजुळच करत होतो. तेव्हा आता सावकार म्हणतो की ओ ताई, माझ्याकडे आता वेळ नाही, तुमच्या मुलाने माझे 5 कोटी रुपये खाल्ले, त्यामुळे आता हे घर मी घेतलं, त्यामुळे चला पटापट घर खाली करा आणि सगळं काही सामान बाहेर फेकून दिलं जातं. तेव्हा आता आजी रडत म्हणते की आमचं घर काही मिरची कोथिंबीर आहे. तेव्हा आता सावकार धावत जातो, ए म्हातारे. तर सारंग त्याला धरतो आणि काय रे काय करतोस, माझ्या आजीला तुम्ही असं कसं बोलता? तेव्हा मात्र आता सावकार त्याची गचंडी धरतो आणि ह्या टेडी बेअरला त्याचा तर मात्र दाखवावेच लागेल. तेवढ्यात तो गुंड नानांना सुद्धा बाहेर घेऊन येतो. तेव्हा आता जेव्हा सुमित्राचा हात धरला जातो तर अवंतिका म्हणते की हात सोडा, जर आम्हाला बायकांना तुम्ही हात लावला तर मी एकेकावर अगदी केस ठोकेल. तेव्हा तो सावकार म्हणतो की ही तर सॉलिड बोलते रे, मग इला तर पहिलं बाहेर काढा. म्हणून सुमित्रा आणि अवंतिकाच्या हाताला धरून त्यांना बाहेर काढलं जात असतं आणि गुलाब दादा सुद्धा अगदी तिथे झुंजाझुंज करत असतात, त्यांना सुद्धा ढकलत बाहेर काढलं जातं. तेव्हा गुलाब दादा धावतच आपल्या जानकी बहिणीकडे पळून जातात. त्यानंतर आता इकडे ऋषिकेश आपल्या मित्रांशी बोलत असतो, त्या शेतकऱ्यांशी. तेवढ्यात गुलाबदादा तेथे धावतच येतात आणि ऋषिकेश विचारतो की गुलाब काय रे काय झालं? तर गुलाब अगदी रडत म्हणतो की आपल्या घराचा लिलाव होतोय, त्यांनी जी काही मुदत आपल्याला कर्ज फेडण्याची दिली होती ती आता संपली आणि ती लोक आपलं घर आता खाली करतात, त्यामुळे आपल्या घरावर खूप अशी बिकट वेळ आली. त्यामुळे आज मात्र तुम्ही तुमचा राग सोडा आणि आपल्या माणसासाठी धावून या. जर आज तुम्ही नाही आले तर आपला आशीर्वाद बंगला आपल्या हातातून जाईल. म्हणून गुलाब आता खूप असे रडत हात जोडून विनवण्या करतो. अहो दादासाहेब,
दादासाहेब चला आई आणि नानांच्या हाताला धरून ते त्यांना घराच्या बाहेर काढतात. तर ऋषिकेशला खूप असा राग येतो. गुलाब म्हणतो की खूप उशीर होण्याच्या अगोदर दादासाहेब चला. तेव्हा आता ऋषिकेशला नानांनी जे काही जानकीकडे बोट दाखवलेलं असतं की कोणी ढकललं म्हणून ते क्षण आठवतात. आणि सुमित्रा म्हणलेली असते की तुमची आई मेली हे सुद्धा आठवतं. सुमित्राने या घरामध्ये राहायचं नाही, या घरात राहण्याची लायकी तुमची नाही असं म्हणून घराच्या बाहेर काढल्याचे क्षण ऋषिकेशच्या डोळ्यासमोर येतात. आणि आज मात्र या सर्वांना सावकार घराच्या बाहेर काढतो. म्हणजे ऋषिकेशला जी वेळ आली होती आज यांच्यावर ही वेळ येते. आणि हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये सावकार सुमित्राला ढकलून देतो, तोच ऋषिकेश येतो आणि सुमित्राला धरतो. आणि ऋषिकेश आता सावकारावर गचंडी असा धरून त्याच्यावर उगारून जातो. त्याच वेळेस इन्स्पेक्टर साहेब येतात आणि थांबा थांबा असं म्हणतात. सगळे काही लिगल पेपर मी पाहिलेले आहे, त्यामुळे आज या घराचा लिलाव तर होणार असे आता इन्स्पेक्टर साहेब सुमित्रा आणि सर्वांना सांगतो. तेव्हा आता सर्वजण लिलाव करण्यासाठी एकत्र जमतात आणि प्रत्येक जण हा व्यापारी जे काही सावकार आहे तर त्या ह्या बंगल्याची किंमत सांगत असतात. तेव्हा आता 10 करोड 1, 10 करोड 2 आणि शेवटी सावकार म्हणतो 10 करोड. तेवढ्यात जानकी येते आणि थांबा असं म्हणते. तेव्हा जानकी आता त्या घराचे पेपर्स घेऊन तेथे आलेली असते. तर पुढे काय होतं हे पाहणं आता खूपच गमतीशीर ठरणार आहे. तेव्हा मित्रांनो, या व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत बघत राहा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.